हॅलो फ्रेंड्स, मी जयश्री जज जय चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे। आज आपण पाहणार आहे मुलतानी मातीचा फेस पॅक। मुलतानी माती ही एक नॅचरल माती आहे। ती आपल्या चेहऱ्याला थंडावा देते। त्याच्यानंतर आपल्या बॉडीवर टॅन झालं असेल तर ते सुद्धा ती भरपूर प्रमाणात रिमूव्ह करते। नंतर डेड स्किन रिमूव्ह करते आणि आपल्या चेहऱ्यावर जे एक्सेस ऑइल आलेलं असेल, जसं आपण हात लावल्याबरोबर स्टिकी वाटतं, ते ऑइलसुद्धा ते भरपूर प्रमाणात कमी करतं। ब्लॅक हेड्स कमी करते। त्याच्यानंतर आपल्या चेहऱ्यावर जो डलनेस आला असेल ते सुद्धा ते कमी करते। कारण आपल्या चेहऱ्यावरती एक नॅचरल हा मास्क लावल्यामुळे ग्लो येणार आहे। तर आपण हे कसं बनवायचं तर आपण आता बघूया। तर मी आता घेतली आहे इथे मुलतानी माती। आता मी ही पावडर फॉर्ममध्ये आणलेली आहे, पण इथे मुलतानी मातीचे खडे मिळतात किंवा त्याचे पीसेस फॉर्ममध्ये पण मिळते। तर ती तुम्ही एक रात्रभर पाण्यात भिजत घालून थोड्या वेळ तरी पण चालते। पण आता ही मी पावडर फॉर्ममध्ये घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये दही टाकायचं जसं भिजेल त्याप्रमाणे, आणि लिंबू घ्यायचं, त्याच्यामध्ये लिंबू पिळायचं थोडंसं। पण ते लिंबू सूट होत असेल तरच घ्यायचं। कोणाकोणाला लिंबू सूट होत नाही, तर मी नेहमी सांगते की थोडी पॅच टेस्ट करून बघायचा कुठलाही फेस मास्क लावायच्या आधी। तर आता इथे ही छान ही मुलतानी मातीची पेस्ट बनवून घ्यायची आणि नेहमीप्रमाणे मी सांगितलेलं आहे की कच्च्या दुधाने किंवा दह्याने फेस क्लीन करून घ्यायचा। तर मी इथे दही घेतलेलं आहे आणि दह्याने 2 मिनटं चेहरा क्लीन करत आहे। तुम्ही कुठलेही मास्क लावायच्या आधी मी नेहमीच सांगते की चेहरा क्लीन केल्याशिवाय त्या मास्कचा रिझल्ट येत नाही। तर आता इथे चेहरा माझा पूर्ण क्लीन झालेला आहे आणि आता फेस मास्क लावून घ्यायचा आपल्या चेहऱ्याला पूर्ण। मास्क केव्हाही मी सांगितलेलं आहे अप्पर डायरेक्शनने लावायचा आणि एक 5 ते 10 मिनटं राहू द्यायचं आपल्या चेहऱ्यावर। जास्त ड्राय होऊ द्यायचा नाही कुठलाही मास्क, कारण मग ते चेहऱ्याचं आपला मॉइश्चर पूर्ण खेचून घेते। त्यामुळे जास्त ड्राय होईपर्यंत कुठलाही फेस मास्क चेहऱ्यावर ठेवायचा नाही। आणि इथे आता माझा मास्क सुकलेला होता थोडासा, आणि तो थोडासा ओलसर करून मी पूर्ण चेहऱ्याची मसाज करून घेत आहे। एक 2-3 मिनटं पूर्ण मसाज करून घ्यायची। नंतर मी तुम्हाला दाखवते आहे याचं की माझा चेहऱ्यावरती किती ग्लो आलेला आहे, म्हणजे तो आपला चेहरा किती क्लीन करतो। डेड स्किन वगैरे पूर्ण निघून गेलेली आहे आणि आता मी पुसून आली आहे स्वच्छ चेहरा। आणि त्यानंतर लगेच कुठलं तरी सनस्क्रीन लावायचं किंवा मॉइश्चर लावून घ्यायचं आणि त्यालाही छान मसाज करायची व्यवस्थित एक 2 ते 3 मिनटं। तर तुम्हाला लगेच चेहऱ्यावर फरक कळेल बिफोर आणि आफ्टरचा। तर आवडला असेल व्हिडिओ तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओमध्ये।